की पहिला सेट आहे तो व्हेरिएबल एक्स साठी रिलेटेड आहे, दुसरा जो सेट आहे तो सेट ax प्लस बी या फॉर्म साठी आहे, आणि तिसरा सेट जो आहे तो त्याचं जनरलायझेशन देणारा सेट आहे. म्हणजे तो इन जनरल कुठलंही फंक्शन एफ एक्स घेतलं की जे डेव्हलप होईल त्या सगळ्याला रिलेटेड फॉर्म्युला आहेत. याचं अगदी एक साधं उदाहरण बघायचं तर असं, इथे इथे उजवीकडे लिहून ठेवतो की डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू एक्स फॉर लॉग एक्स इज इक्वल टू 1/x. मुलांना फळ्यावरचं लिहिलेलं दिसतंय सगळ्यांना? हो सर. ओके. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज 1/x. आता डेरिव्हेटिव्हचा पार्ट शिकवताना आणखी एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगेन की काही मुलांना असं म्हणायची सवय असते की डी बाय डी एक्स ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स किंवा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू डी बाय डी एक्स असं चुकूनही म्हणायचं नाही. ट्रिपलचं आहे, व्हेरिएबल एक्स आहे, आपण त्याचं डिफरन्शिएशन कुठल्या व्हेरिएबल बरोबर घेतोय? एक्स बरोबर. डी बाय डी एक्स हा ऑपरेटर आहे, म्हणजे जसं गुणाकाराचं चिन्ह, भागाकाराचं चिन्ह, इनव्हर्स ऑपरेशन, अगदी तसं this d by dx, it stands for derivative with respect to x. It is the differential operator. When it operates on the function log x, it gives its resultant as 1/x. हा सेट a साठीचा रिलेटेड रिझल्ट. नेक्स्ट वी हॅव टेकन डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू x फॉर log 5x minus 4 is equals to, इथे खाली लिहितो, 1/5x minus 4 multiplied by 5. आता मल्टिप्लाइड बाय 5 का लिहिलं हे पण मागच्या वेळेला सांगितलं होतं की log 5x minus 4 log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x 1 फंक्शन fx which is 5x minus 4, आणि या 5x minus 4 चा डेरिव्हेटिव्ह किती? 5. का तर -4 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. 5x या टर्मचं डिफरन्शिएशन 5 into 1 म्हणून इथं 5 लिहिलं. यानंतरचं लॉग साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू 1/x असं गणित घेतलं. बघा हे तिन्ही सेट कळावे म्हणून ती 3 गणितं घेतली. एकदा एका मुलाला ही 3 गणितं समजली की त्याला डेरिव्हेटिव्ह परफेक्टली समजलं. डिफरन्शियल फॉर लॉग एक्स 1/x तेच फॉर्मॅट ठेवलं. डिफरन्शियल फॉर लॉग 5x minus 4 is 1/5x minus 4 into 5. Now we are going to write down differential with respect to x for log sin x. हा जो sin x आहे म्हणजेच fx आहे, कुठलंही फंक्शन असू दे, इट इज गिव्हन ॲज log x चा रूल काय? 1/x. log fx चा रूल काय? 1/fx म्हणून 1/sin x मल्टिप्लाइड बाय डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू x फॉर sin x. आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह किती रे मुलांनो? cos x, which means you will get the answer as 1/sin x multiplied by cos x, which means no doubt cos x upon sin x, which is cot x. And in the last lecture I have said ते cot x लिहिलेलं दिसतंय ना सगळ्यांना? cot x येतं ते. Differential with respect to x for log sin x is 1/sin x into derivative of sin x, which is 1/sin x into cos x, which results to cot x. हे सांगायचा उद्देश असा की मागच्या लेक्चरला जाता जाता असं सगळ्यांना सांगितलं होतं की डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हे एकमेकाचे इन्व्हर्स ऑपरेटर्स आहेत. बोथ आर इन्व्हर्स ऑपरेटर्स ऑफ इच अदर. म्हणजे जर ए चा डेरिव्हेटिव्ह बी असेल तर बी चे इंटिग्रेशन ए यायला हवं. म्हणजे log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x असेल तर 1/x चे इंटिग्रेशन डेफिनेटली log x येतं. आय रिपीट माय स्टेटमेंट अगेन. Differential for log x with respect to x is 1/x. No doubt 1/x will give its integral with respect to x as log x. म्हणजेच या cot x चे इंटिग्रेशन log sin x येणार हे शुअर आहे. म्हणून डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन एकमेकाचे इन्व्हर्स ऑपरेटर, एकमेकांचा हातात हात घालून जाणारे सगळे रिझल्ट्स आहेत. म्हणून डेरिव्हेटिव्हचे नियम सगळे परफेक्ट करा, इंटिग्रेशन अवघड जाणार नाही. आता पुस्तकातलं एखाद 2 उदाहरण आज घ्यायचे आहेत. मी उदाहरण घेतोय पेज नंबर 12, एक्सरसाइज 1.1, दुसऱ्यातलं चौथं गणित.
की ज्यामध्ये y इज इक्वल टू स्क्वेअर रूट tan ऑफ रूट एक्स असं एक्झाम्पल आहे. फोर्थ एक्झाम्पल इज देअर. I have taken y is equal to square root tan root x. हे गणित अशासाठी घेतलं की यात 2-3 सोपे फॉर्म्युले ऍप्लिकेबल आहेत आणि त्यामुळं कन्सेप्ट किंवा बेसिक्स व्यवस्थित कळणार आहेत. आय हॅव y इज इक्वल टू रूट tan ऑफ रूट एक्स डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. कारण y हे कुणाचं फंक्शन आहे? व्हेरिएबल एक्सचं फंक्शन आहे. म्हणजे ऑब्व्हियसली y चं डिफरन्शिएशन कोणाबरोबर घ्यायचं आहे? विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं आहे. Therefore, I have written differentiating with respect to x. This will give its differential with respect to x as d by dx of y, which is no doubt dy by dx. आता याचं डिफरन्शिएशन सोडवायचं आहे. कुणाचं? रूट tan रूट एक्स. डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू एक्स फॉर स्क्वेअर रूट tan ऑफ रूट एक्स. बर, आता गणित बघितल्या आपल्याला कुठला फॉर्म्युला आठवला? तर गणित पाहिल्या मला असं आठवलं की रूट मध्ये काही फंक्शन आहे. म्हणजे मला कुणासाठीचा रिझल्ट रिलेट केला पाहिजे? रूट एक्स साठीचा रिझल्ट रिलेट केला पाहिजे. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह रूल काय सांगतो? 1/2 रूट एक्स हा तर सरळ सांगतो. म्हणजे हे डिफरन्शिएशन या फॉर्मॅटला जाणार आहे हे नक्की आहे. डिफरन्शियल फॉर रूट tan एक्स इज नो डाऊट रिलेटेड विथ 1/2 रूट इंटू जे काही फंक्शन असेल ते. आता इथं फंक्शन कुठलं आहे? tan रूट एक्स फंक्शन आहे. Therefore, shall I say that this will gives you root fx. म्हणजे याचं डिफरन्शिएशन किती येणार आहे बघा? 1/2 रूट fx मल्टिप्लाइड बाय d by dx ऑफ fx. ते fxचं डिफरन्शिएशन काय येतं, कसं येतं, तो नंतरचा भाग आहे. आता मला या फॉर्मॅट प्रमाणे डिफरन्शिएशन सोडवायचं हे नक्की आहे. वन थिंग इज शुअर दॅट आय एम गोइंग टू फाइंड आउट द डेरिव्हेटिव्ह विथ द हेल्प ऑफ रूल डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू एक्स फॉर रूट fx, which is 1/2 root fx into derivative of fx. इथे fx कोण आहे? tan root x आहे. अगोदर हा फॉर्म्युला तर अप्लाय करा. डिफरन्शियल फॉर रूट fx is 1/2 root fx. What that fx is? It is a tan root x multiplied by what the differential with respect to x for fx. fx कोण होतं? स्क्वेअर रूट चिन्हामध्ये जे काही असेल, रॅडिकल साइन खाली जे असेल ते म्हणजे इथे fx आहे, विच इज tan ऑफ रूट एक्स. फॉरगेट अबाउट द नेक्स्ट टर्म, आपण ती डेव्हलप करणार आहोत. आता मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ tan रूट एक्स घ्यायचा आहे. आता याचं काम झालंय. आता मला कुणाचं डिफरन्शिएशन सोडवायचं आहे? tan रूट एक्सचं सोडवायचं आहे. tan रूट एक्सचं डिफरन्शिएशन सोडवताना माझ्या डोळ्यासमोर गणित इथून पुढचं पाहिल्या कुणासाठीचा रिझल्ट येणार आहे? tan एक्स साठीचा येणार आहे. tan एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे मुलांनो? इट इज sec स्क्वेअर एक्स. डिफरन्शियल फॉर tan एक्स इज नो डाऊट sec स्क्वेअर एक्स. पण इथं एक्स आहे का? नाहीये. Instead of x, the term is not ax plus b. It is not x, not ax plus b. It is no doubt some function in x. Root x हे पण एक x चा फंक्शनच आहे ना. It means it is no doubt related with tan fx. आता tan fx चा रूल काय सांगेल? sec square fx multiplied by पूर्वीसारखाच डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू x for fx. It means it is sec square fx multiplied by d by dx of fx. आता सांगा tan रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह सोडवताना रूट एक्स हे आपलं इथलं फंक्शन झालं, विच मीन्स नो डाऊट दिस 1/2 रूट tan root x written as it is multiplied by what the derivative of tan root x. Tan fx gives its differentiation as sec square fx. अगोदर tan चा डेरिव्हेटिव्ह sec square तर लिहून घेऊ. फंक्शन काय आहे? रूट एक्स तसंच आहे मल्टिप्लाइड बाय आता fx इथे कोण येणार? रूट एक्स. मीन्स नो डाऊट डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू एक्स फॉर रूट एक्स. आता मला सांगा रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती? 1/2 रूट एक्स, विच मीन्स shall I say that it is equals to 1/2 root tan root x into sec square root x. You can write down it as sec square root x divided by 2 times square root tan root x multiplied by differential for root x is 1/2 root x. You can write down the final step as sec square root x into 2 into 2 4 root x into tan root x, which results with
sec square root x divided by 2 into 2 4 multiplied by root x multiplied by root tan root x. This will be the answer. आता एकदा पुन्हा गणित सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसं सोडवलंय पहा. सुरुवात केली होती आपण y is equal to root tan root x ने. Differentiating with respect to x, you will get the answer as sec square root x into 1 upon 4 root tan x into square root tan root x. It means root tan root x will give its derivative as sec square root x upon 4 into root x into square root tan root x. एकदा फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा कळलं की आपोआप हे लूप सुटत जातील. पहिलं गणित लक्षात आलंय, कसा रूल अप्लाय केलाय समजलाय. मला नक्की माहिती आहे डेरिव्हेटिव्हची सुरुवात आहे. ही जी एक्झाम्पल्स आहेत ही सतत सतत सोडवा की जेणेकरून फॉर्म्युले परफेक्ट होतील. एकदा फॉर्म्युले परफेक्ट झाले की गणित कुठलंच अवघड नाही. याच गणितात समजा याच गणितात मी या एक्स रूट एक्स ऐवजी 2 raised to x केला असता. बघा काय बदल केला. रूट एक्स ऐवजी 2 raised to x केला असता तर ऑब्व्हियसली या रूट एक्स ऐवजी काय लिहिलं असतं 2 raised to x. या tan रूट एक्स ऐवजी काय लिहिलं असतं 2 raised to x. इथे पण किती आलं असतं 2 raised to x. इथे पण किती आलं असतं 2 raised to x. इथे किती आलं असतं 2 raised to x. आणि मग हा जो डेरिव्हेटिव्ह आपल्याला सोडवायचा होता तो डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू एक्स फॉर 2 raised to x हा आला असता. आणि 2 raised to x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे 2 raised to x चा डेरिव्हेटिव्ह हा जो 1/2 रूट एक्स पूर्वी रूट एक्स म्हणून लिहिला होता त्याऐवजी किती आला असता 2 raised to x into log 2. बाकी सगळा तसाच राहिला असता. आणि इथे रूट एक्स ऐवजी किती आलं असतं 2 raised to x. इथे किती आलं असतं 2 raised to x. यू विल गेट द आन्सर. समजा या 2 raised to x ऐवजी आणखी कुठलं तरी log x असं फंक्शन असलं असतं तर जिथे रूट एक्स होता जिथे आपण 2 raised to x घेतला तिथेच log x आला असता आणि त्याचं डिफरन्शिएशन 1/x आलं असतं. म्हणजे रूल कसा अप्लाय करायचा एवढं परफेक्टली कळलं की गणित सोपी होतील. आता पुढचं एखादं असंच उदाहरण बघू. आता मी गणित घेतोय ते 7th एक्झाम्पल कोसेक ऑफ रूट कॉस एक्स. हे गणित घ्यायचं कारण असं की आत्ताच आपण रूट एक्सचा डिफरन्शिएशन रिझल्ट 1/2 रूट एक्स सोडवलाय म्हणजे आपण त्याला फॅमिलियर आहोत म्हणून तो बेस पकडून हे गणित घेतलंय. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स विल गेट द टर्म ॲज left side dy by dx. To the right side I have to differentiate it with respect to x for cosec of square root cos x. Now clearly we have to take the differentiation for cosec of root cos x. Forget about that root cos x. Cosec दिसतंय याचा अर्थ no doubt I should get the result related to cosec x. Cosec x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे cosec x चा डेरिव्हेटिव्ह आहे cosec x into cot x with a negative sign. cosec x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे मायनस cosec x cot x. आता इथं cosec of x नाहीये x च्या ऐवजी फंक्शन आहे म्हणजे cosec of fx चा रूल अप्लाय करायला हवा. cosec fx चा रूल काय येईल मायनस ऑफ cosec fx into cot fx into fx असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह इथे फक्त अटॅच करायचा. मी इथं तो रूल लिहितो बघा. Cosec fx will give its derivative as minus cosec fx cot fx multiplied by d by dx of fx which is no doubt f dash x. फक्त नोटेशन फॅमिलियर व्हावं म्हणून f dash x लिहिलंय. हा बेस लक्षात घ्या आणि इथे तो अप्लाय करायला लागा. आता मी ज्या वेळेला गणित सोडवेन त्यावेळेला आपोआप आपल्या मनात हे गणित सोडवून तयार आहे की कोसेकचं डिफरन्शिएशन सर मायनस कोसेक कॉट लिहिणार आहेत
एफ एक्सच्या ऐवजी रूट कॉस एक्स लिहिणार आहेत आणि मग त्या रूट कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो हा नंतरचा पार्ट आहे. तर पहिल्या दोन स्टेप तरी क्लिअर करू. इट गिव्स इट्स डिफरन्शियल ॲज कोसेक एफ एक्स मायनस कोसेक एफ एक्स कॉट एफ एक्स मीन्स मायनस कोसेक रूट कॉस एक्स multiplied by cot root cos x multiplied by differential with respect to x for root cos x. इथपर्यंत तरी स्टेप समजायला काहीच अडचण नाही, काहीच हरकत नाही. I repeat, cosec of root cos x gives its differentiation with the help of cosec fx minus cosec fx into cot fx into derivative with respect to x for fx. fx कोण आहे? root cos x आहे. Now minus cosec root cos x as it is multiplied by cot root cos x as it is. Now just I have to differentiate root cos x. मला सांगा रूट cos x म्हणजे हे रूट एक्स सारखंच आहे. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती? 1/2 रूट एक्स. याचा अर्थ रूट कॉस एक्सचा डिफरन्शिएशन रूट कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह रूट एक्स सारखाच आला पाहिजे. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती आहे? 1/2 रूट एक्स. आणि आता आपण मागच्याच उदाहरणात शिकलोय की रूट एफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह सोडवताना 1/2 रूट fx into just derivative of cos x. आणि आता cos x चं डेरिव्हेटिव्ह किती? आता फक्त एक cos x चा डेरिव्हेटिव्ह लिहायचा राहिला. cos x चा डेरिव्हेटिव्ह येतो minus sin x. You will get the answer as, you will get the final step as minus of cosec of root cos x multiplied by cot root cos x multiplied by 1/2 root cos x multiplied by differential with respect to x for cos x is minus sin x. गणित पूर्ण झालं. स्टेप वाईज गणित सोडवत जा, नक्की येतं. याच्यात अवघड काहीच नाहीये, फक्त आपण एक एक लूप सोडवत राहिलोय. दिसायलाच फक्त हे मोठं कॉम्प्लिकेटेड वाटतं, पण ऍप्लिकेशन जर परफेक्टली माहित असेल तर खूप लवकर सुटतं. कोसेक रूट कॉस एक्स चं डिफरन्शिएशन मायनस कोसेक कॉट एफ एक्स, तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स म्हणजे रूट कॉस एक्सचं डिफरन्शिएशन 1/2 रूट एफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स आणि कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. आता हेच फक्त लिहिताना एकत्र असं लिहू. मला सांगा इथं प्रत्येक वेळेला ज्या वेळेला गरजेच्या होत्या त्या वेळेला ब्रॅकेट लिहिल्यात. व्हेनेवर नेसेसरी यूज ब्रॅकेट्स. दॅट ब्रॅकेट्स प्लेज द मोस्ट इम्पॉर्टंट रूल इन फायनल स्टेप. याचं कारण इथे समजा मी जर घाई गडबडीत ब्रॅकेट दिलीच नसती तर याचा अर्थ काय झाला असता? फ्रॉम धिस वी आर सबट्रॅक्टिंग साइन एक्स. पण तसं आहे का? नाही, ऍक्च्युअली हे मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजेच हे मायनस ऑफ मायनस प्लस होणार. हा न्यूमरेटरला येणार साइन एक्स मल्टिप्लाइड बाय पुढची टर्म तशीच कोसेक ऑफ रूट कॉस एक्स मल्टिप्लाइड बाय cot root cos x whole divided by the term 2 times root cos x. This is the final answer. बघा हे गणित एकदा सोडवलेलं काळजीपूर्वक पुन्हा बघा. आपण सुरुवात कुठून केली होती? कॉस रूट कॉस एक्स पासून, कोसेक रूट कॉस एक्स पासून कोसेक एफ एक्स अप्लाय केला म्हणून मायनस कोसेक कॉट आला. एफ एक्सचं डिफरन्शिएशन म्हणजेच रूट कॉस एक्सचं डिफरन्शिएशन 1/2 रूट कॉस एक्स. 1/2 रूट कॉस एक्स म्हणजे 1/2 रूट एफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स. एफ एक्स म्हणजेच कोण? तर तो कॉस एक्स. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. म्हणून मी असं सांगितलं की ही ब्रॅकेट महत्वाची. या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस मायनस प्लस येतं आणि साइन कॉस रूट एक्स वगैरे येतं. गणित समजलंय? 1-2 मिनिटं फळ्यावर ठेवतो, एकदा नीट वाचून बघा गणित, मग पुढची स्टेप सोडवू. थोडासा भाग व्यवस्थित कळेल. गणित वाचलं सगळ्यांनी? y इज इक्वल टू लॉग ऑफ कॉस ऑफ 3⁻⁴. आता प्रत्येकाने अनम्यूट करा स्वतःला.
मी एखाद दोन प्रश्न विचारणार आहे. प्रश्न विचारले की त्याचं उत्तर द्यायला अनम्यूट करायला काहीच हरकत नाही. याच्या पुढची स्टेप डेफिनेटली डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स हे तर क्लिअर आहे. इट मीन्स आय एम गोइंग टू राईट डाउन डी बाय डी एक्स ऑफ वाय विच इज डी बाय डी एक्स ऑफ log of cos of 3 raised to x. इथे log x असतं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह किती आला असता? 1 by x. करेक्ट, 1 by x. पण x आहे का इथं? नाहीये. x ऐवजी काय आहे? त्या x मधलं काही फंक्शन आहे. म्हणजे मला कुठला रूल अप्लाय करायला हवा? log fx चा. कोण सांगताय मला log fx चा रूल काय अप्लाय करायचा? तो कुणासारखा असणार आहे? log x सारखाच असणार आहे. log x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे? 1 upon x. मी तुम्हाला हिंट म्हणून लिहून ठेवलंय. मला log fx चा रूल तुमच्याकडून हवाय. बघा, प्रयत्न करा. log x ऐवजी x ला कुणी रिप्लेस करायचंय? fx नी. काय रूल येईल? 1 upon f of x. ओके, करेक्ट. पण 1 upon fx एवढाच लिहून चालेल का? नाही चालणार. त्याला काहीतरी एक मल्टिप्लायर पाहिजे ना, कारण या x ऐवजी आपण काय घेतोय? fx घेतोय. म्हणजे त्या fx चा पण डेरिव्हेटिव्ह तिथे मल्टिप्लायर म्हणून आला पाहिजे ना. म्हणजे log fx चा डिफरन्शियल 1 upon fx मल्टिप्लाइड बाय f dash x. आता fx किती आहे सांगा इथं? या गणितात what will be the function in x? What is fx? Cos 3 raised to x. Correct, cos 3 raised to x. Now shall I apply this cos fx rule so that differential with respect to x for log cos of 3 raised to x will be written as 1 upon cos of 3 raised to x multiplied by, is it differential with respect to x for cos 3 raised to x? इथपर्यंतचा पार्ट कळला मुलांना सगळ्यांना? ओके. आता cos 3 raised to x ऐवजी मला कुठलं गणित असलं तर हे इमिजिएट सोडवता आलं असतं. cos x असतं तर लगेच सोडवता आलं असतं का नाही? कारण cos x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे? Minus sin x. मायनस साइन एक्स. पण इथे cos x आहे का? नाहीये. काय दिसतंय? cos of fx. म्हणजे कुठला रूल अप्लाय करणार सांग? cos x ऐवजी कुठला रूल अप्लाय होईल? cos fx चा. आता cos fx चा रूल काय आहे? तर 1 अपॉन इथे हे cos 3 raised to x तसंच मल्टिप्लाइड बाय व्हॉट द डेरिव्हेटिव्ह ऑफ cos 3 raised to x. cos चा डेरिव्हेटिव्ह आठवतोय का किती आहे? इज इट मायनस साइन fx मल्टिप्लाइड बाय त्या fx चा डेरिव्हेटिव्ह जो काही असेल तो. fx किती आहे सांगा इथे आता? इज इट 3 raised to x? cos fx will be minus sin 3 raised to x multiplied by differential with respect to x for 3 raised to x. आता 3 raised to x हा कुणासारखा आला? a raised to x सारखा आला. आणि a raised to x चा रूल काय आहे? a raised to x multiplied by log a. a च्या ऐवजी इथे किती आहे? 3 आहे. म्हणजे 3 raised to x चा डेरिव्हेटिव्ह या नियमाप्रमाणे येणार. shall I say that it is minus sin 3 raised to x divided by cos 3 raised to x multiplied by 3 raised to x will use its derivative 3 raised to x multiplied by log 3. This will be the answer. आता आपण या दोघांचं सिम्प्लिफिकेशन minus sin 3 raised to x upon cos 3 raised to x, shall I write down it as minus of tan of 3 raised to x multiplied by इथले 3 raised to x into log 3 तसेच राहणार आहेत. 3 raised to x into log 3. This will be the final answer for the differential with respect to x for log cos of 3 raised to x. याचा जर डेरिव्हेटिव्ह हा असेल तर याचं इंटिग्रेशन किती येणार हो? डेफिनेटली log of cos of 3 raised to x येणारच आहे. इंटिग्रेशनच्या टॉपिकला तशी काही उदाहरणं बघायचीच आहेत. हे उदाहरण पुस्तकात काही नाहीये.
मी मनानेच तयार केलंय. याचं कारण असं, इथे लॉग एक्स वरून लॉग एफ एक्सचा नियम कळतो, कॉस एफ एक्सचा नियम कळतो आणि 3 म्हणजे a चा नियम कळतो. म्हणजे इथे लॉगॅरिथमिक, ट्रिग्नॉमेट्रिक आणि एक्सपोनेन्शियल तिन्ही फंक्शन्स कव्हर होतात. 1-2 मिनिटं थांबतो, गणित हवं तर सोडवून घ्या आणि मग पुढचं गणित सोडवायला लागू.